वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदा जगन्वितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपागणी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकालंकापुरी रम्य सिंहासनासं पदांबुजते जस्फुरते प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं वजे ज्ञानदेवमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहानं भवन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजा वानरयुद्धमुख्यो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता शरण 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 हनुमंता थालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजला वाव्या सुबटा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मागणे तेक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांचे निर्विहीची माजरे आणि तुझे काही न मागो तुझ किंवा देवा तुका म्हणे आता उदारा तोई मजठी विपाई संतांच्या या संतांचे निर्विहीची माजरे आणि तुझे काही न मागो देवा
विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्लेन करा आवाज एकदम प्राप्त ठिकाणी महाराष्ट्राच्या रांगड्या मावळ मातीत रंगलेल्या वारणा आणि हिरण्यकेशी अशा दोन सुसमृद्ध आणि सुजलाम सुफलाम वनराईनं नटलेल्या श्री संत महंतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला थोडा द्या अजून सकल संत मांदी आईच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेला आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीमध्ये मानपाडा या क्षेत्रामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वक्त्याचं कर्तव्य आहे. कर्तव्यानुसार सेवेला परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक भजन मंडळाच्या सौजन्यानं चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 6वं वर्ष. 6व्या वर्षातील आजचे 4थ्या दिवसाची जागराची सेवा माझ्यासारख्या लेकीकडे आले. धन्य मी वाणीना पुले संचित खऱ्या अर्थानं माझ्या संचिताला धन्यता देण्याचा दिवस आहे आजचा. सेवेसाठी ज्यांचा अभंग घेतलाय ते वैराग्याचं शिखर संप्रदायाचं माहेर असणारं मला आवाज स्पष्ट येत नाहीये. श्रीसंत तुकोबाराय आणि तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. अभंग तात्काळ स्वरूपात येऊन विशिष्ट स्वरूपात बदल करून अभंग हा निवडलेला आहे. कशा करता निवडलेला आहे त्याचं चिंतन आपण संपूर्ण कीर्तनभर करणार आहोत. परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी लेख म्हणून एक विनंती तुमच्या चरणारविंदे राहील. बघा आल्यापासून मी एक गोष्ट सांगतेय. मायबापांनो टाळी वाजवा मुखानं नाम घ्या. सगळ्यांना माझा आवाज स्पष्ट येतोय ना? मी मराठीतच बोलते बरं का. आणि आल्यापासून मी एक गोष्ट सांगते की माता बाहुल्यांनो काय करा, हातानं टाळी वाजवा मुखानं नाम घ्या आणि या नामाच्या गजरात आपण कीर्तन करूयात. पण मी आल्यापासून जरी मला दिसायला कमी असलं तरी मात्र मला तेवढं स्पष्ट दिसतं. तुम्ही काही टाळी वाजवली नाही म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी लेख म्हणून तुमच्या चरणारविंदे एक विनंती असेल की जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवा, आपल्या मुखानं नाम घ्या. आणि दुसरी आणि महत्वाची विनंती तुमच्या चरणारविंदे अशी असेल, जेव्हा जेव्हा मी म्हणेल ना तुम्हाला समजलंय का, तेव्हा तेव्हा काय करायचं, एवढी मान हलवत चालायची. म्हणजे आपलं कीर्तन 100च्या स्पीडनं मला उरकवायला. कारण सांगते, लेख म्हणून मी बरोबर वेळेत हजर झाले होते, परंतु आयोजनाच्या अभावामुळे थोडंसं कीर्तन उशिरा झालं. असू द्यात. तरीही माझी गाडी 100च्या स्पीडनं जर टाकायची असेल तर मात्र काय करावं लागेल, हा संवाद, हे कीर्तन दोनही बाजूनं हा असणारा रंगाचा रंग, जर रंगाच्या रंगामध्ये रंगून जायचं असेल, कीर्तन रंग अनुभवायचा असेल तर मात्र तुम्हाला माझ्या कीर्तनात जाग बसावं लागेल. काय म्हणतेय मी? ही विनंती तुमच्यापर्यंत असेल. सकल संत मांदियाईच्या चरणारविंदे नतमस्तक करते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. मस्तक ही मायावरिया वार करी संतांचिया, वार करी संतांचिया, वार करी संतांचिया. मस्तक ही मायावरिया वार करी संतांचिया, ज्यांचा अभंग घेतला आहे ते श्रीसंत तुकोबाराय. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ बघायचा झाला तर अभंग अतिशय सोपा आहे. ज्यावेळेस कीर्तन भजन पूजन संपतं, टाळ मृदुंगाचा आवाज बंद होतो, त्यावेळेस सगळे वारकरी धारकरी टाळकरी मिळून भगवंताकडं एक मागणं मागतात. आणि हे मागणं मागताना अतिशय साध्या शांततेच्या भावात मागणं मागतात. काय म्हणतात अभंगात? मागणे ते एक तुझ प्रती आहे. भगवंताकडे मागणं मागायचा आज खऱ्या अर्थानं दिवस आहे. आणि ते मागणं मागत असताना कसं मागायचं म्हणून श्रीसंत तुकोबाराय म्हणतात की भगवंता तुझ्याकडे मागतोय, मागणे ते एक तुझ प्रती आहे. भगवंता द्यायचंच असेल ना, देशील तरी पाहे बघ, द्यायचं असेल तर ते दे. आता व्याकरणिक दृष्ट्या या वाक्याचा जर विचार केला तर इथे दोन अर्थ अभिप्रेत आहेत. कोणते?
तर पहिला देशील तरी पाहे म्हणजे विनवणी करतायत, हा सूट देतायत, अधिकारानं म्हणत नाही. दे भगवंता, देशील तरी पाहे, द्यायचं असेल तर दे, नाही दिलं तरी माझी काही नाराजी नाही. आणि दुसऱ्या अर्थाचं जर चिंतन केलं तर त्यात असं म्हणतात की देशील तरी पाहे, बघ दिलं नाही ना. मग इथे असताना श्रीसंत तुकोबाराय त्यांची असणारी अधिकार संपन्नता साधत भगवंताकडे मागणं मागतायत की देशील तरी पाहे, बघ दिला नाही तर मग काय होईल. या दोन वाक्यांचा अर्थ समजला की समोर असणारा अभंग अतिशय सोपा आहे. पुढच्या चरणात असं म्हणतात, या संतांसी निरवी हे चिमजदी आणि तू दुजे काही न मागू दे. तुझ्याकडे दुसरं काहीच मागायचं नाही भगवंता. मग काय मागायचं आहे, तर या संतांचा निरव. निरव या शब्दाचा अर्थ शास्त्र असं सांगतं की सांभाळणं असं होतं. मग भगवंता या संतांना, या संतांच्या चरणारविंदे मला सांभाळायला दे. आता हा अर्थ खूप अवघड आहे मला माहितीये, कारण मी मात्र तो कीर्तनकार नाही जो चार इकडच्या गोष्टी, चार तिकडच्या गोष्टी, चार इकडचे विनोद, चार तिकडचे विनोद सांगतो आणि निघून जातो. मी मात्र तुमचीच लेक आहे. शास्त्रानं जेवढं सांगितलंय तेवढं मात्र तुमच्या पदरात देण्याचं काम मी माझ्या बुद्धीने करेन. आणि इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. आता शेवटची असणारी मागणी अतिशय सोपी आहे, कारण 3 चरणाचा अभंग आहे. अभंगात भगवंताकडे अशी वेगळी मागणी तुकोबारायांनी केली नाही. मग भगवंताकडे म्हणतात की तुका म्हणे आता उदार तू होई. भगवंता तुझं उदारत्व दाखव आणि मला त्या संतांच्या चरणारविंदे एक जागा दे. अशी जागा दे की त्या जागेवरून मला कोणी हलवता कामा नये. अशी साधी साधी मागणी प्रस्तुत अभंग तुकोबाराय भगवंताकडे करतायत. विठ्ठल अभंगाच्या दिशेनं चिंतन करण्यापूर्वी बघा, माझा प्रवास हा खूप होता. मी आले, आदरणीय बाबांच्या घरी गेले. कीर्तनाला सुरुवात झालेली आहे, सगळ्यांनी सावधान. त्यांच्या घरी गेले, त्यांनी माझा पाहुणचार केला. पाहुणचाराला सुरुवात झाली. बाबांनी म्हणावं, ताई दुरून आलायत ना, थोडं पाणी घ्या, थोडा चहा देऊ का, अशी एक एक गोष्ट, कारण अतिथी देवो भव आपल्याकडे परंपराच आहे. त्या अनुषंगाने त्यांना मला एक एक गोष्ट द्यायला सुरुवात केली. झालं असं की काय होतं, पुरुष वर्गाला कोणाच्या घरी गेलं तर आदरातिथ्य करताना किंवा गोष्टी घेताना अडचण येत नाही, ते सहजरित्या घेऊ शकतात. पण माझ्या माता माऊल्यांचं आणि व्यक्तिशः स्त्रीचं एक अडचण असते, दुसऱ्याच्या घरी गेल्यावर आपण तितकं सहजरित्या पाहुणचार स्वीकारत नाही. ती अडचण मलाही आली. मग मी दादांना म्हणावं, दादा मला थोडी अडचण होती. मग दादांनी मला म्हणावं की ताई घर तुमचं आहे असं समजा. काय म्हटले ते, घर तुमचं आहे असं समजा. दादांनी मला हे वाक्य म्हणावं आणि मी उलट फिरून दादांना विचारावं, दादा घर माझं आहे ना. काय म्हंटला तुम्ही, घर तुमचं आहे असं समजा. मग कुठे प्रॉपर्टी पेपर्स, काय म्हंटले, कुठं आहे सातबारा. कारण माझ्यासारख्या वकिली क्षेत्रात असलेल्या माणसाचं रोजचं काम आहे. मग मला सांगा, दादांनी माझ्या सहजरित्या करता, माझ्या आदरातिथ्या करता मला ही गोष्ट म्हणावी आणि उलट फिरून मी काय म्हणावं की मला त्या घराचा मालकी हक्क पाहिजे. बरोबर आहे की चूक, काय वाटते तुम्हाला, बरोबर आहे म्हणताय मागू, चूक आहे ना. तर त्या नयानं त्या पंढरीश्वर माता पांडुरंगानं त्या भगवंतानं हे घर, हा देह थोड्या दिवसांकरता राहण्यासाठी दिलाय. नवे नवे तुम्ही आणि मी या घराचे पाहुणे आहोत, या शरीर रूपी घराचे पाहुणे आहोत. पण तुमचा आणि माझा गोंधळ काय झालाय माहितीये का, की मी या घराची कोणीतरी श्रावणीताई करंडे आहे, मी कोणीतरी अमुक तमुक सोमाजी गोमाजी कापसे आहे. हा अभिमान मला झाला आणि माझी परमार्थाची नाळ तुटली गेली. आणि खऱ्या अर्थानं ती नाळ जोडण्याकरता हा कीर्तन महोत्सव आहे. विठ्ठल अभंगाच्या दिशेनं प्रवेश करत असताना कीर्तनाचं महत्व सांगताना नाथ बाबा सांगतात, थोर कीर्तनाचे सुख निष्ठा तुष्टे यदुनायक, कीर्तने तरले असंख्य साबडे लोक हरिणामे. नाथ बाबा भागवतात सांगतात की खऱ्या अर्थानं हे कीर्तन कशा करत आहे. आपण जागराच्या दिशेनं, मागणीच्या दिशेनं येणार आहोत. पण मायबापांनो, गेले 29 वर्ष तुम्ही सेवा करताय. हे या सप्ताहाचं जरी 6वं वर्ष असलं तरी तुमच्या माध्यमातून भगवंताची सेवा ही अविरत आहे, अखंड आहे. ती सेवा पाहता एक गोष्ट मनात येते की खऱ्या अर्थाने या कीर्तनाचा अट्टहास का, निष्ठा तुष्टे यदुनायक. मी नाही म्हणत, नाथ बाबा स्वतः म्हणतायत की या कीर्तनानं होतं काय,
भगवंताचं पोट भरतं, भगवंताला ही सेवा आवडते आणि खऱ्या अर्थानं म्हणून या कीर्तन महोत्सवाचा घाट आहे. मग ही कीर्तन सेवा करत असताना पहिल्या दिवशी आपण नामरसाचं सेवन केलं, संत रस झाला, देवपर अभंग झाले, नानाविध गोष्टी भावपर भक्तीपर गोष्टी तुमच्या ताटात मांडल्या. आता मात्र आपल्याकडे मागणी आहे, जागराचा दिवस आहे, भगवंताच्या दरबारामध्ये उभं राहून मागायचं आहे. पण नेहमी एक गोष्ट येते की ही मागणी मागत असताना शास्त्र असं सांगतं की मागणी कोणाकडे मागावी, काय मागावी आणि कशी मागावी, मागावं पण कसं मागावं, या गोष्टींचं चिंतन करता करता आपण कीर्तनाच्या दिशेने जाणार आहोत. श्री संत तुकोबाराय म्हणतात की आमच्या वंश परंपरेमध्ये भगवंताकडे काही मागायचंच नाही असं आहे. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. आमच्या कुळाची परंपरा अशी आहे की भगवंताकडे काही मागायचं नाही, पण तरीही मागितलंय, कारण प्रस्तुत अभंग मागणीपर आहे, श्री संत तुकोबारायांच्या गाथ्यातला आहे. मग मागताना मागणी का मागितली, तर शास्त्र असं सांगतं की मागावं कुणी, ज्यानं सेवा केलीये त्यानं मागावं. याचे 3 गट शास्त्रानं आपल्या समोर ठेवले. पहिला गट, जो सेवा करत नाही त्यानं मागायचं का, जो सेवाही करत नाही तो मागतही नाही. दुसरा गट सांगितला, जो सेवा करतो आणि सेवेचा असणारा पुरेपूर मोबदला घेतो, तो गट म्हणजे आपला नोकरदार वर्ग. आता मुंबई सारखं धावतं शहर आहे, सगळेजण नोकरी करत आहेत, कामधंदा करत आहेत. आपण जेवढं काम करतो त्या कामाचा मोबदला आपण मात्र घेत असतो. हा दुसरा वर्ग शास्त्र सांगतं. आणि तिसरा वर्ग, तिसरा आणि महत्वाचा असणारा वर्ग संतांचा वर्ग सांगतात. या वर्गामध्ये काय सांगतात की संत जन्माला आल्यापासून फक्त भगवंताची अविरत सेवा करतात, पण मागताना मात्र थोडसच मागतात. किती, एकदम थोडस मागताना. भगवंता अरे तू दिलं नाही ना तरी चालेल, पण मला सांगा, ज्या संतांकडे पाहून आपला सगळा महाराष्ट्र आज एक एक पाऊल टाकतोय, त्या संतांना मागायची वेळ का आली, कारण तुका म्हणे काही न मागो आणि काही, काही या शब्दाचं चिंतन करत असताना बाबा सांगायचे की तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या चरणारविंदे जर सुख असेल तर मग कशाला मागायचंय. पण मग या काही शब्दाचा अर्थ असाही होऊ शकतो काहीही मागायचं, देवाकडे काहीही मागायचं नाही मायबापांना. मग श्री संत तुकोबाराय सांगतात की काय मागायचं. मागताना ते मागतात की काय, देवा जर देता आलं ना तर मला अधिकारानं दे, जेवढी मी सेवा केली आहे त्याच्यात काहीही मागणार नाही, थोडसच मागतो. आणि ही मागणी आपल्या समोर ठेवली. आता मागणी 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 करते मी, कशा करता, कारण गेले 3 दिवस आपण भगवंताची सेवा केलेली आहे, ती सेवा आपल्या हातून घडलेली आहे. आता आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मग मागायचं काय हे या अभंगातून ते सांगतात. चिंतन करत असताना एक गोष्ट महत्वाची आली की संतांनी मागावं का. सहज बोलणे ही तो उपदेश, करुणी सायास शिकविती. संत काय म्हणतात, ज्यांचं सहज बोलणं आपल्याला हित आणि उपदेशाप्रमाणे असतं, अशा संतांचं ऐकणं आपल्याला अनिवार्य आहे. मी नेहमी असं म्हणत असते, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. खऱ्या अर्थानं त्या संतांची लेक मी म्हणते. मग तो संतांचा निरोप घेऊन, ती मागणी घेऊन आज मी तुमच्या समोर उभी आहे. काय मागायचं इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. बाबा यासाठी खूप चांगला दृष्टांत द्यायचा. जर मागायचं असेल तर काय मागा. 3 मित्र होते बघा. आता हे मंदिर आहे, मंदिराच्या समोर पायरीवर ते तिघही बसलेले होते. मागायची वेळ आली, सेवा केलेली आहे, सेवाही आपण अखंड 3 दिवस केलेली आहे. आता आपण मागण्यासाठी पात्र आहोत, या दिशेने ते मागत होते. 3 वारकरी बसले बघा, त्या पायरीवर बसले. दिसते ना सगळ्यांना पायरी, मायबापांना समजतंय ना. कारण मी किती बोलले याच्यापेक्षा मी काय बोलले हे महत्वाचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं ते तिघही जणही बसले, त्यांच्यामध्ये संवाद चालू झाला. काय संवाद चालू झाला तर पहिला म्हटला, बघ आपण गेले 29 वर्ष देवाची असणारी सेवा करतोय, भगवंत आपल्या हातून ती सेवा करून घेतोय. जर या जन्माचं ते पुण्य आपलं एकवटलं आणि भगवंत आपल्या पुढच्या जन्मात आला आणि म्हटला की माग बाबा तुला काय मागायचंय ते माग, असं भगवंतानं आपल्याला म्हणावं, तर काय मागशील रे तू. सगळ्यांना समजलं ना. त्यांच्यामध्ये कोण काय मागणार याच्यावरून संवाद चालू झाला. आता हा संवाद चालू होत असताना पहिला मात्र म्हटला, मी काय करेल बघ, समोर तुला चिंचेचं झाड दिसतंय ना, दिसतंय का सगळ्यांना, बघा बरं.
समोर जे चिंचेचं झाड दिसतंय ना, त्या चिंचेच्या झाडाची पानं, चिंचेच्या झाडाची पानं केवढी आहे मायबापानं? एवढी आहे का? नाही. चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहे, अगदी सूक्ष्म पानं. भगवंता, जर तुम्हाला पुढच्या जन्मात प्रसन्न झाला आणि तू म्हंटला ना माग, तर मी काय मागेल? समोर जे चिंचेचं झाड दिसतंय ना, त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत भगवंता, तेवढ्या गुलाबी रंगाच्या नोटा मला तू दे. पहिल्यानं काय मागितलं? नोटाबंदी झाल्यापासून सगळ्यांना रंग पाठ झाले, बरोबर ना? दुसऱ्यानं काय मागावं? आता मागणीचा विषय सांगते म्हणून अट्टहासानं दृष्टांत समोर ठेवलाय. दुसऱ्यानं पहिल्याचं ऐकलं आणि सांगितलं, भगवंता, अरे समोर जे झाड आहे ना, त्याच्या अगदी शेजारीच दुसरं एक चिंचेचं झाड आहे. भगवंता, फक्त एक नाही, त्याचं पण झाड मला दे. त्या झाडाला असणारी चिंचेची पानं, ती सगळी पानं मिळून जे काही रक्कम होईल अशा गुलाबी रंगाच्या नोटा मला तू दे. पण अशाच देऊ नको. काय कर? एक कपाट दे, त्या कपाटामध्ये त्या सगळ्या नोटा दे, त्या कपाटाला एक कुलूप दे आणि कुलपाची चावी माझ्याकडे दे. बघा, पहिल्यानं काय मागितलं त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्यानं मागितलं. आता मात्र तिसऱ्याची वेळ आली. काय वाटतंय? चिंचेच्या झाडा शेजारी अजून तिसरं झाड होतं का? नव्हतं. आता बोला, आता काय मागेल तो? तिसऱ्यानं विचार करावा. अरे अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. भगवंत बरळणाऱ्याला, फक्त हवेत बोलणाऱ्याला प्रसन्न कसा होईल हा विचार त्यानं केला नाही. तिसऱ्यानं काय मागितलंय का? तिसरा म्हणतो, भगवंता, आता मात्र चिंचेचं झाड शिल्लक राहिलं नाही. जर पुढच्या जन्मामध्ये तू प्रसन्न झाला ना, तर काय कर? पहिल्याला असणारी रक्कम दे, दुसऱ्याला दोनही चिंचेची झाडं दे, असणारी रक्कम कपाटात कुलपाच्या चावी सहित दे, आणि दोघही माझे चुलते कर. ते चुलते निपुत्रिक राहू दे आणि त्यांचा एकुलता एक वारसदार. समजतंय ना सगळ्यांना? पहिल्यानं जे मागितलं त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्यानं मागितलं, दुसऱ्यापेक्षा जास्त तिसऱ्यानं मागितलं. बाबा सांगायचे की पहिल्यानं जे मागितलं त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याला ईर्ष्या निर्माण झाली की मला याच्यापेक्षा जास्त पाहिजे. मायबापांना असं मागायचं नाही. संतांनी असं मागितलं का? हेची देवा हेची देवा चरण सेवा खंडिता, चरण सेवा खंडिता, माझ्या नामदेवरायांनी मागितलं, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. काय मागितलं बघा संतांनी? भगवंता, रे तुझी चरण सेवा दे. ही मागणी नामदेवरायांनी केली. आता मला सांगा, ही मागणी मागत असताना, संत मागणी मागत असताना मागण्याचा अधिकार प्राप्त होता म्हणून मागत होते. ते तिघही आता तुम्हाला दिसत असतील, बसलेत बघा ते तीन त्या पायरीवर. ते मात्र तिघ जण मागत होते, पण त्याच्या पूर्वी त्यांनी सेवा केली नव्हती. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. सेवा जर केली नाही तर दानही मिळत नाही. मग मला सांगा, मागण्याचा अधिकार कसा मिळेल? आणि म्हणून पहिल्यांदा पहिली गोष्ट शास्त्रानं सांगितली की सेवा करा तरच मेवा मिळेल. आणि खऱ्या अर्थानं या सेवा भावाचं प्रकटीकरण करत असताना शास्त्र सांगतं की ही सेवा म्हणजे काय? भगवंता, तुझी चरण सेवा करण्याचं सामर्थ्य मला दे. तुझी चरण सेवा फक्त आणि फक्त तुझ्या चरणारविंदे जागा दे. अरे अशी सेवा कुणी केली? जर हा गट पाहिला, एक संतांचा गट सांगतो की काय मागायचं असेल तर हे मागा, मागायचं असेल तर ते मागा. अरे मागून मागून काय मागितलं? तर धन धारा पुत्र जन, हेच आम्ही मागतो. एका जीवाचा अट्टहास काय असतो की गृही व्हावे धनधान्य.
फक्त माझ्या घरामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी येऊ दे, माझ्याकडे संपत्ती येऊ दे. यावे खावे बरे असावे सदैव यावे खावे असावे सदैव बाबांकरता टाळी वाजवा. मी सांगायची वाट बघत होते का? कारण मी नेहमी असं म्हणत असते, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना होतं काय माहितीये का, एखाद्या लेकीचा आवाज चांगला असेल तर तिला तेवढी साथ भेटतेच असं नाही, पण सेवाभाव, साथ देण्याचा भाव महत्वाचा आहे. बाबा तुमच्याही चरणारविंदे नमन. खऱ्या अर्थानं अचूक असं प्रमाण आहे. ल्यावे खावे, खऱ्या अर्थानं आपल्याला संसारामध्ये काय वाटतं, फक्त पोट भरलं ना की भगवंता बास. पण ही सेवा भगवंताला नको असते. भगवंताला कोणती सेवा हवी असते तर ती परमार्थाच्या दृष्टीने केलेली सेवा, परमार्थाचं महादड हे त्यालाच समजतं ज्या वेळेस भगवंताच्या चरणारविंदे जाण्याची आपल्याला ओढ असते. आता माझे शब्द मला माहितीये खूप जड आहे, कारण आपल्याकडे एक गोष्ट आहे बघा, गाई दिवसभर जेवढा चारा चरते संध्याकाळी येऊन ती तसंच दूध देते. जेवढं चरते त्याच्या तोडीत असणार दूध देते, तेवढ्या प्रमाणात दूध देते. सकाळपासून ही गाई फक्त शास्त्रातच चरत असते, मग संध्याकाळी ती दूध देताना शास्त्रातच देणार ना. म्हणून खऱ्या अर्थानं माझे शब्द थोडे जड आहे. जर वरून जात असतील तर मात्र मला सांगा, समजते ना सगळ्यांना? एवढं जागा माझ्या कीर्तनात बसा. आणि खऱ्या अर्थानं कुठे होतो आपण? हा नियम माझा आहे. आणि खऱ्या अर्थानं या नियमाच्या दिशेनं प्रवृत्त होत असताना एक गोष्ट मनात येते की एक वक्ता सामर्थ्यवान कधी म्हणावा, तर बसलेल्या श्रोत्यांच्या गोष्ट किंवा कीर्तन कानापर्यंत नाही तर अंतकरणापर्यंत जात असेल. मला दिसतंय तुमच्या अंतकरणात माझी गोष्ट जाते, म्हणून लेकीच्या नयानं अट्टहासानं मी एक एक गोष्ट सारखी म्हणते. असो, मागण्याची सेवा सांगत होते, परमार्थाचं धन सांगत होते. हे परमार्थाचं धन कशा करता महत्वाचं आहे तर भगवंताच्या चरणारविंदे एक संगता साधण्यासाठी. परमार्थ महादान जोडी देवाचे साधू संतांनी परमार्थाचं धन कशा करता सांगितलंय तर भगवंताचं चरण जोडण्याकरता सांगितलंय. आणि ती जोडण्याची प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायचे. आपण मागत होतो कोणाकडे मागावं, हा प्रथम प्राधान्य असा असणारा प्रश्न आहे. मग मागावं कोणाकडे तर भगवंताकडे. आज मागणी केलेली आहे तुकोबारायांनी. का भगवंताकडे मागणी केली आहे? कारण मला सांगा, आपण एखाद्याकडे मागत असू तर समोर त्याची पात्रता हवी देण्याची, किंवा तो तेवढा सामर्थ्यशील हवा. आणि मग या सामर्थ्याचं वर्णन करत असताना संत असं म्हणतात की ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अरे भगवंता, तुझ्या सत्तेशिवाय कोणतीच गोष्ट चालत नाही. चाले हे शरीर खऱ्या अर्थानं कोणाची असते, कोणाच्या सत्तेनं चालतं हे शरीर. जर ही गोष्ट मनात आणली तर तुझ्या इतका सामर्थ्यशील मला दुसरा कोणीच दिसत नाही. मग अशा भगवंताच्या दरबारामध्ये अशा समर्थाच्या चरणी मागणी केली. म्हणून मागणी कोणाकडे करायची? जो सामर्थ्यशील असेल, ज्याची पात्रता असेल त्याच्याकडे मागणी करावी. दुसरं मागणी करत असताना महत्वाची गोष्ट की मागताना काय मागावं. बघा, काय मागावं आणि कसं मागावं याचं चिंतन अगदी सोपं आहे.
मागताना हा विचार मनात ठेवावा की आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट समोरच्याकडून मागितली पाहिजे. मागावं कसं याचं उत्तम उदाहरण म्हणजे वट सावित्रीची असणारी ती पौर्णिमा आणि त्या वट सावित्रीच्या सत्यवानाची आणि सावित्रीची कथा. बघा, सगळ्यांना माहितीये माझ्या समोर बसलेले मला वगळता, कारण कार्यक्रम पत्रिकेत माझं नाव सौभाग्यवती असं झालंय, पण मी आहे कुमारिका. दिसतंय ना तुम्हाला? माझ्याकडे नीट पाहिल्यावर कळेल की माझ्या अंगामध्ये किंवा माझ्या असणाऱ्या शरीरावर फक्त भगवंत पंढरीश परमात्मा पांडुरंगाची एकट्याचीच लायसन्स प्लेट आहे. अजून ही गाडी अजून या गाडीवरची असणारी सत्ता फक्त आणि फक्त त्या पंढरीश परमात्मा पांडुरंगाची आहे. पण मात्र तुमचं तसं नाही. माझ्या माता भगिनी पाहिल्या किंवा माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी पाहिल्या तर तुमच्या गळ्यामध्ये भगवंताची आणि तुमच्या पतीची असणारी दोनही लायसन्स प्लेट आहे. दोनही असणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. म्हणून सांगते, शास्त्र असं सांगतं की नदी पात्रात उभे असलेल्या माणसाला नदीच्या कडेच्या माणसांनी खडे मारायचे नाही. आता म्हणा, तुम्ही नदीच्या पात्रात कसे उभे आहात? संसार करताय ना. नदीच्या कडेवर मी आहे, जो की मी संसाराला सुरुवात केलेली नाही. थोड्या दिवसांनी तुम्ही मला घेणार नदीच्या त्या असणाऱ्या पात्रामध्ये, तुम्ही मलाही घेणार. परंतु तोपर्यंत माझं काम काय आहे? तुम्हाला खडे मारायचं नाही, तर तुम्हाला हात द्यायचा, संतांचा निरोप द्यायचा. आणि तो निरोप देत असताना आपण होतो की मागताना कसं मागावं. त्या सत्यवानाचा आणि सावित्रीचा जर जीवनक्रम पाहिला, ती जर कथा पाहिली, शास्त्र असं सांगतं की सत्यवानाचा प्राण वाचवण्याकरता सावित्रीने कसं मागितलं, तर यमदेवताला मागताना 3 गोष्टींचा विचार केला. सगळ्यांना माहितीये, कारण वडाला फेऱ्या तुम्ही घालताय. म्हणून सगळ्यांना गोष्ट अभिप्रेत आहे असं समजते आणि धावती सांगते. मागताना सावित्रीनं काय मागितलं की भगवंता, हे यमा, जर द्यायचंच असेल ना तर काय दे. ज्या राजगादीवर जे राज्य माझ्या पतिराजांकडून गेलं, त्या राज्य गादीवर असणारा वंशज बसलेला माझ्या सासऱ्यांना उघड्या डोळ्यानं दिसू दे. आता ही गोष्ट तशी समजण्याकरता अवघड आहे. याचा पूर्वार्ध, याचा जर भूतकाळ सांगायचा झाला तर त्या सावित्रीचे सासरे हे जन्मांध होते, आंधळे होते. त्यांना दृष्टी यावी म्हणून मागताना सांगितलं. मागताना यमाकडे काय मागितलं, तर राजगादीवर सासऱ्यांना वंशज बसलेला दिसू दे, म्हणजे दृष्टी मागितली. दुसरी गोष्ट, जे राज्य गेलेलं होतं, त्या राज्य गादीवर जर वंशज बसलेला असेल तर ते राज्य परत मिळावं, ही याचना तिनं त्या यमाकडे केली. दुसरी ही मागणी मागताना मागितली. आणि शेवटची आणि तिसरी मागणी, वंशज जर बसायचं असेल तर त्यासाठी 2 व्यक्तींचं मिलन होणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता सत्यवान महत्वाचा आहे. मग सत्यवानाचेही प्राण मागताना यमाकडे तिने मागितलं. म्हणजे एकाच दगडात किती पक्षी मारले? जागेत सगळे. एका दगडात 3 पक्षी सावित्रीने मागले. शास्त्र असं सांगतं, विनोदाच्या दृष्टीनं पाहू नका, पण कसं मागावं याचं उत्तम उदाहरण सावित्रीच्या जीवनक्रमातून दिसतं. की मागताना याचं भान मागणाऱ्याला असलं पाहिजे की देणारा हे देऊ शकतो. ही गोष्ट तिला समजली तर माता माझ्या गरजेनुसार देवा मला दे, अशीच मागणी श्री संत तुकोबाराय करतात अभंगाच्या प्रथम मागणे ते
वाजवा, टाळ्या वाजवा. कारण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. तुम्हाला खाली बसून बघायला एखादी गोष्ट खटकत असेल किंवा एखादी गोष्ट पटत नसेल तर मायबापांनो इथे उभं राहणाऱ्या माणसाच्या जागी येऊन विचार करा. कारण हा येड्या गबाळाचा खेळ नव्हे. याच्या करता तेवढा अनुभवच पाहिजे. अनुभव येथे पाहिजे साचरण चलत चारामा पुढे. तुम्हाला काय वाटतं बोलायचं, तुमच्या समोर गायचं, त्याला खूप धाडस लागतं. आजींसारख्या अनुभवी व्यक्तीनं खऱ्या अर्थानं तुमच्याही चरणार्विंद नमन. काय होतो आपण मागत होतो, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. मी मात्र मागणी मागताना संतांची मागणी सांगते. मागणी मागताना देवानं अट्टहास धरला द्यायचा, पण संतांना घ्यायचं नव्हतं. का? त्यांच्याकडे सगळं होतं, सगळ्या गोष्टी, नानाविध गोष्टी होत्या, अशातला विषय नाही. पण भगवंता, अरे आम्ही तुझी सेवा करतो, हीच गोष्ट आमच्यासाठी पुरेशी आहे, आम्हाला दुसरं काहीच नको, ही भूमिका संतांची होती. पण या भूमिकेपर्यंत जाण्याकरता खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांनी केलेली सेवा समजून घ्यायला पाहिजे. संत चरित्र पाहत असताना, सकल संत मांदियाळी पाहत असताना, तुकोबाराय थोडे मागे ठेवूयात आपण. श्री संतांमधला जर संत पाहिला तर मला असं वाटतं की संत काणोपात्रांचं चरित्र हे खूप मागे पडलेलं आहे. मी चरित्र वाचताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती गोष्ट अशी होती की संत काणोपात्रांनी शेवटच्या वेळी, अगदी शेवटच्या क्षणाला भगवंताच्या चरणारविंदे बसून मागणी मागितली. पण ती मागणी कशी मागितली बघा. अखंड जीवनभर वेश्येची मुलगी म्हणून जिला हिणवलं, त्या काणोपात्रांनी सगळ्यांना एकच उपदेश केला. दिवसभर मंदिरामध्ये बसून त्या फक्त भजन करायच्या. घ्या रे मुखे नाम अंतरी धारो निया प्रेम माझा बाप. भगवंताला, पंढरीश परमात्मा पांडुरंगाला मायबाप म्हणून समजलं. आणि मायबाप, माझ्या या मायबापाच्या दरबारामध्ये देवा फक्त आणि फक्त मी सेवा करते, हा उपदेश काणोपात्रांनी समस्त समाजाला केला. आणि ज्या वेळेस बेदरच्या बादशाची नजर या काणोपात्रीवर गेली, त्यावेळेस सांगितलं की ज्या वेश्येच्या व्यवसायापासून आजन्म त्या बाजूला राहिल्या किंवा वंचित राहिल्या, त्यांना तो व्यवसाय करायचा नव्हता. फक्त आणि फक्त भगवंताला समर्पित ज्या झाल्या होत्या, त्यांची वेळ आली की बेदरच्या बादशाने सांगितलं तुम्ही आमच्या दरबारामध्ये या. आणि ज्या वेळेस सेवक त्यांना घेण्याकरता आले, त्यावेळेस त्यांनी शेवटची मागणी ठेवली की मला जाता जाता पंढरपुरामध्ये माझ्या पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं दर्शन एकदा करू द्यात. जर देवाचं दर्शन मी केलं ना तर माझी काहीच इच्छा उरत नाही, माझा जन्म सार्थकी लागतो. जाता जाता एकदा मला माझ्या पांडुरंगाचं, माझ्या बापाचं दर्शन घेऊ द्यात. आणि भगवंताच्या दरबारामध्ये जातात, चरणारविंदे बसतात, अगदी पाया शेजारी बसतात आणि मागणी मागतात. अरे भगवंता, हेच दिलं का तू? आजन्म मी तुझी सेवा केली आणि तू काय केलं? ज्या व्यवसायापासून मी वंचित राहिले, मी मागे राहिले, फक्त तुझीच सेवा मी केली. आता काय आणलं माझ्या समोर? तेच आणलं ना. अरे देवा, जर तुझी सेवा मी केली असेल ना तर आत्ताच्या आता माझा हा जीव, माझा हा प्राण, माझ्यातलं हे चैतन्य तुझ्यामध्ये विलीन करून घे. बघा, मी नेहमी असं म्हणत असते की कोणत्याही व्यक्तीच्या पुण्यस्मरणाला किंवा एखाद्या व्यक्तीचं निर्वण झालं की त्याच्यानंतर त्याच्या नावासमोर कैलासवाशी, वैकुंठवाशी असा शब्द लागतो किंवा असं असणारं अक्षर लागतं, वैकुंठवाशी. मला सांगा, गेलेला व्यक्ती हा कैलासातच गेलाय, वैकुंठातच गेलाय, ही कल्पना किती मनाला चांगली वाटते की गेलेला व्यक्ती कैलासातच गेला असा, गेलेला व्यक्ती वैकुंठातच गेला असा. पण तिथे जाण्याकरता आपले प्रयत्न काय असतात? शून्य.
सगळ्यांना सगळीकडे जावं वाटतं, पण भगवंताच्या देवाच्या घरी सगळ्यांना जावं वाटतं का? कोणाला वाटतंय करा हातवर. असं मी म्हणणार नाही, मला माहितीये सगळ्यांना जीव प्रिय आहे. कोणी भगवंताच्या त्या घरी जायला लगेच तयार होत नाही, पण कानोपात्र्या संत होत्या त्या. बघा, भगवंताकडे मागितलं, देवा सेवा केली असेल तर एकच मागते, माझा हा देह, माझा हा प्राण तुझ्या चरणारविंदे विलीन आत्ताच्या आत्ता या क्षणाला व्हावं. बघा, संतांनी मागितलं आणि दुसऱ्या क्षणाला कानोपात्रांचं असणारं चैतन्य पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणारविंदे विलीन झालं. आजही पंढरपूरला गेलात तर कानोपात्रांची असणारी ती निशाणी तुम्हाला तिथे दिसते पंढरपुरामध्ये. आता जे जे जात आहेत त्यांना ठाऊक आहे. याच्यातून बोध काय घ्यायचा, तर भगवंताकडे काय मागावं. मागताना तुझा आणि माझा देह हा वेगळा नव्हताच. आपण फक्त म्हणतो तू म्हणे हे मीची करी, पण त्या दिशेनं आपलं पाऊल मात्र पडत नाही. भजनाला सगळे येतात बघा, गेले 3 दिवस हरिपाठ आहे. हरिपाठासाठी भजनी मंडळ असतील, गाणारे वादक असतील, पण तुमचा माझा सहभाग कधी येतो कीर्तनाच्या वेळेस, तेही शेवटी शेवटी. कशासाठी? देवे दिला देह भोजना गोमटा. भोजनाला येता तुम्ही, नाही म्हणताय माय बापांनो, तर मग आज तुम्ही आलाय कशा करता? ती मागणी समजून घेण्याकरता. आणि मग ती मागणी मागत असताना जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय म्हणतात की त्या संतांच्या चरणारविंदी मला जागा मिळावी आणि संतांनी माझा सांभाळ करावा. भगवंता एवढंच दे, आता मात्र मला दुसरं काहीच मागायचं नाही. मागणे ते एकच मागणं आहे. आणि ही मागणी सुपूर्त झाली तर मात्र अखंड हा जीवाचा आणि शिवाचा मिलनाचा वेळ येतो, तो संबंध येतो. आणि खऱ्या अर्थानं मागणी समजली तर उद्या तुम्हाला काला समजायला तेवढं अवघड जाणार नाही. अभंग 3 चरणाचा होता, साधा होता, सोपा होता, सरळ होता. कारण बाबा नेहमी म्हणतात अभंग सोडवला किंवा अभंग सुटला तो आधीच सुटलेला असतो, परंतु कीर्तनकाराची जबाबदारी असते. अभंग सोडवला तर मात्र कसं वाटतं माहिती का, कैद्याला तुरुंगातून सुटल्यासारखं. मी कैदी असते आणि अभंग जर सोडवला नाही तर ती मात्र भावना माझ्या मनात येत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं या दिशेनं प्रवेश करत असताना ती मागणी मागितली. मग ही मागणी मागत असताना संतांचीच मागणी का? कारण शास्त्र असं सांगतं की भक्तांनीही देवाकडे मागितलं. भक्त वेगवेगळ्या नानाविध भक्तांनी देवाकडे मागितलं, पण संतांचं का ऐकायचं? आता बघा, कोणाकडे मागावं, कसं मागावं आणि काय मागावं, या 3 गोष्टी कळाल्या तर मात्र संतांचं का ऐकावं हा प्रश्न उपस्थित राहतो. आणि या प्रश्नाचं उत्तर देत असताना सांगतात की भक्तांनीही मागितलं ना, काय मागितलं नाही? ध्रुव बाळाला गोष्ट पाहिजे होती, अढळपत पाहिजे होतं, पण ती मागण्यासाठी त्यानं असंच मागितलं नाही. बघा, वडिलांच्या मांडीवर बसून दिलं नाही, ती जागा हलवली गेली म्हणून याचक होऊन मागितलं. मग ती याचकाची स्थिती येतपर्यंत त्यांनी काय केलं? मनामध्ये जाऊन भगवंताचं नाव घेतलं, अखंड भगवंताच्या नामाचा गजर केला. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण बद्रीनारायण बद्रीनारायण नारायण नारायण. त्या नारायण नामाचा घोष अखंड केला. आणि ज्या वेळेस भगवंत देव प्रसन्न झाले, नारायण प्रसन्न झाले, त्यावेळेस मागताना ध्रुव बाळ भक्त म्हणून मागायला लागले. आणि त्यांनी काय मागितलं? अढळपदी बाळ बाळ बैसविला दुरू, अढळपदी बाळ बाळ बैसविला दुरू,
बाबांकरता जोरदार टाळ्या वाजवा. कारण या नादामध्ये, या नाद ब्रह्मामध्ये रंगून जाण्याकरता तुमचं लक्ष इकडं हवं. अजूनही मी सांगते टाळ्या वाजवा, म्हणजे तुम्ही झोपलायत ना. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं अढळपती बाळ बैसविला धुरू. उपमन्यानंही मागितलं ना, दुधाचा समुद्र मागितला, पण मला सांगा भक्तानं मागितलं अढळपद मागितलं. अढळ पदावरची ती असणारी अढळ जागा मागितली, पण मला सांगा त्या अढळ पदामुळे देवाचा आणि त्याचा असणारं अंतर वाढलं की कमी झालं? वाढलं ना. म्हणून भक्तानं जी मागणी केली त्या मागणीमध्ये एक दुरावा शास्त्र सांगतं. याच्याही पुढे जाऊन जर भक्तानं त्या स्थितीला, कारण भक्ताची स्थिती सांगताना सांगितलं, भक्त ऐसे जाणाचे देही उदास गेले आशा पाश निवारुणी. त्या भक्ताची स्थिती सांगत असताना ध्रुव बाळापेक्षा प्रल्हाद जर पाहिला ना, तर भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करीन सांगता साठवला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाखवती मृत्यू बा. आणि मग याच्याही पुढे जाऊन जर संतांनी काय सांगितलं हे जर पाहिलं ना, तर मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. प्रल्हादाचं भक्त म्हणून प्रख्यात असणारा हा प्रल्हाद, या प्रल्हादाचा जीवनक्रम पाहिला तर सगळ्यांना गोष्ट माहित आहे, सांगून मला अधिक कंटाळवाणी करायची नाही. या प्रल्हादाचा जीवनक्रम जर पाहिला तर मागण्याची आस पाहे मुखाकडे, भगवंताच्या मुखाकडे पाहिलं आणि त्या क्षणी भगवंतानं प्रल्हादाला देऊन टाकलं, सगळ्यांना माहित आहे. मग या भक्ताकडे बघून जर मागायचं असेल तर प्रल्हादाकडे बघून मागायचं शास्त्र सांगतं. आणि मग मागता 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 आपली अशी एक स्थिती येते, त्या स्थितीला संत सांगतात की भिकारी होऊन मागा. ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, ठाकलो से बघा अशी एक स्थिती आली. संत म्हणतात की ठाकलो से दारी, उभा याचक मी भिकारी. भिकारी होऊन मागावं देवाकडे मागताना. आणि मग मज भीक काही द्यावा. अरे द्यायचं असेल ना भिकेत तर काय द्यावा? प्रेम भातुके पाठवा, प्रेम द्या. कारण भगवंताला प्रेम सोडून काहीच पाहिजे नाही. थोर प्रेमाचा भुकेला, फक्त भगवंताला प्रेमाचा शोध आहे. आणि ही भक्ती आणि प्रेम याच्या विरहित भगवंताला काहीच पाहिजे नाही. मग मागत असताना आपण आता या याचकाच्या स्थितीला आलो. शास्त्र असं सांगतं, तृणादपी लघुस्तुल स्तुलादपी याचका. याचकाचं वर्णन शास्त्र अतिशय स्पष्ट शब्दात करतं की काय, गवताच्या गाडीपेक्षाही हलका जो, त्याचा नाव म्हणजे कापूस, आणि कापसापेक्षाही ज्याला हलकं असं मानलं शास्त्राने तो म्हणजे याचक आहे. तृणादपी लघुस्तुल स्तुलादपी याचका. याचकाचं वर्णन करत असताना हा याचक हा. मग भिकारी कशा करता व्हायचं? संत समागमा करता, त्या संतांना, त्या संतांच्या बरोबर राहण्याकरता भिकारी व्हा असं शास्त्र सांगतं. संत समागम एखादी भावे त्यांच्या द्वारी श्वानयत. त्यांच्या घरचं कुत्र व्हायला सांगितलं, मी नाही सांगितलं, संतांनी सांगितलं की त्यांचा समागम जर पाहिजे असेल तर मात्र त्यांच्या घरचं कुत्रही जर झाले ना, श्वानही जर झाले तर वा माय बापांनो. आणि मग अशी जर स्थिती तुमची प्राप्त झाली
तर मात्र तुमचा सांभाळ भगवंत करे. ही मागणी मागत असताना भगवंता तू नीरव आणि हेच मला दे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. या संतांशी निरवी हेच या संतांशी बघा त्या संतांच्या चरणार विंदे लागण्यासाठी ती सेवा सांगत असताना मागत असताना इथपर्यंत मागणी येऊन पोचली. मग आता आपल्याकडे आता हा प्रश्नच उरला नाही की मागायचं काय कसं मागायचं. आता मागणी आपल्याला कळली आहे असं मी समजते आणि जागराच्या दिशेनं प्रवेश करते. जागर करायचा म्हणजे काय करायचा. मी जागर म्हणते गोंधळ नाही, कारण जागरण गोंधळ हा वेगळा विषय झालं. असं मी जागर म्हणावं आणि समोरून आला आता गोंधळ करणार का ताई, असं नाही होत. जागराचा विषय सांगत असताना शास्त्र सांगतं की जागर कसा करायचा. मागणी समजली की आता जागराच्या दिशेने आपण प्रवृत्त होऊया. हा जागर करत असताना भगवंताच्या अखंड नामाचा जागर फक्त आणि फक्त एवढाच आपल्याला करायचा आहे. हा करत असताना एक गोष्ट महत्वाची आहे, ती गोष्ट मी सांगून जाईल की तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. इथं फक्त भजनाला प्रमाण आहे, चिंतनाला प्रमाण आहे, भगवंताच्या सेवेला प्रमाण आहे. म्हणून खऱ्या अर्थानं त्या भगवंताचं एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी मिळून भजन करूया. विठोबा मी काय म्हटलेलं भजन करायचं आहे. भजन फक्त आम्ही केलंय. हे भजन मला हार घालण्याकरता नव्हतं किंवा कीर्तन संपत आलंय असाही संकेत मला तुम्हाला द्यायचा नव्हता. काय करायचं होतं, भजन करायचं होतं. तू का म्हणे येते भजन प्रमाणे. तुम्ही मात्र भजन केलेलं नाही मला दिसतंय. म्हणून आता फक्त तुम्ही आणि मी भजन करणार, तेवढा जागर आपण करूयात. मी पुढे म्हणणार, तुम्ही माझ्या मागे म्हणायचं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल
विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. दोन्ही हात वर करा, हाताला टाळी वाजवा आणि आता भजन करा. आवाज आवाज खाली बसलेले सर्व म्हणा. हा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा. माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरी बोल. विठ्ठल आता तुमच्याच करता टाळ्या वाजवा. बघा, आल्यापासून मी म्हणत होते रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. अरे हे सगळं जाणार आहे, नाशिवंत आहे, नश्वर आहे, पण या रंगामध्ये रंगून जर जायचं असेल ना तर असा जसा जागर केला तसा अखंड जागर मायबापांनो तुम्ही करा. मी मागणी सांगत होते, मी जागर सांगत होते. तो जागर सांगत असताना त्या मागणीचं चिंतन तुमच्या समोर प्रकट करत असताना आता मात्र आपण शेवटी आलो आहोत. या शेवटाला जाण्यापूर्वी मी एक गोष्ट आवर्जून सांगेल किंवा माझं कर्तव्य आहे असं म्हणून सांगेल की ही भगवंताची सेवा करत असताना, ही मागणी मागत असताना आपण त्या अधिकाराला प्राप्त झालो आहोत का? कारण आज अखंड तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं, ज्यांची अखंड साथ आहे अशा महिला माझ्या आजूबाजूला उभ्या आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण मी आल्यापासून पाहते आजही महिलांचा सहभाग जास्त आहे. नेहमी शास्त्र असं सांगतं की महिला अग्रेसर असल्या पाहिजे असं शास्त्र म्हणतं, पण समाज तितकं वर्चस्व स्त्रियांना देत नाही. येतो आवाज खालूनही की स्त्रियांनीही तेवढी अधिकार संपन्नता दाखवावी, मग शास्त्र त्यांना प्राधान्य देईन. पण मी सांगेल या रंगामध्ये रंगून जायचं असेल तर या रे लहान थोर या ती भलती नारी नर सगळ्यांचे येते आहे अधिकार. सगळ्यांना या ठिकाणी अधिकार आहे आणि त्या अधिकारानं खऱ्या अर्थानं महिला भजनी मंडळ आपल्या समोर आहे. म्हणून त्यांच्या अनुषंगाने एक गोष्ट सांगायची झाली तर मागणी प्रकट करत असताना एक स्त्री भगवंताकडे काय मागते. जर प्रापंचिक दृष्ट्या आपण पाहिलं, परमार्थात आपण किती चोख आहोत बघा. मी नेहमी असं म्हणते, नामस्मरण करणं आणि भगवंताचं नाम धरून ठेवणं याच्यात फरक आहे. शास्त्र सांगतं धरारे नाम विठोबाचे. करायला सांगतं नामस्मरण, पण करण्याची आणि धरण्याची क्रिया वेगळी सांगितली. स्त्रिया काय करतात, धरून ठेवतात. म्हणून व्यवहारात असो की परमार्थात असतो स्त्रिया चोख असतात. कसं सांगते होतं काय माहितीये का, सण आपल्याकडेही असतात, घरात आपल्याही खरेदी होती. आता मी स्त्री आहे, महिला आहे, मुलगी आहे म्हणून एक गोष्ट सांगते. आपलं कसं असतं की दिवाळीमध्ये आपल्या घरात जर साड्या घेतल्या किंवा एखादी गोष्ट घेतली, ती आजींनाही आवडतात आणि आजींच्या नंदेलाही आवडतात, पण एकच साडी दोघींनाही आवडली. बघा, मी दृष्टांताच्या माध्यमातून माझा सिद्धांत पटवून देते. एक साडी आहे जी आजींनाही आवडली, आजींच्या नंदेलाही आवडली. भले आजींनी मोठं म्हण करून त्यांना देऊ द्यात, पण जेव्हा जेव्हा ती साडी त्यांच्या नंदेच्या अंगावर आजींना दिसेल तेव्हा तेव्हा काय वाटेल, ही मला आवडली होती ना. काय वाटेल, मला आवडली होती ही साडी. जोपर्यंत त्या साडीच्या चिंध्या होत नाही तोपर्यंत महिलांच्या मनातून ती भावना जात नाही की ही गोष्ट पहिल्यांदा मला आवडली होती. नंदेचं आपण केलं पण एकच साडी दोघींना आवडली आणि ती साडी त्यांनी ठेवली, ही गोष्ट मात्र शेवटपर्यंत मनात आपण धरून ठेवली. म्हणजे करण्याची आणि धरण्याची क्रिया वेगवेगळी आहे. बोली भाषेतला जरी एक शब्द असेल तर व्यवहारात आपण इतकं चोख आहोत, आपण करतो ना नंदेचं, पण एखादी चूक झाली तर मात्र ती गोष्ट वर्षभर मनात धरून बसतो. आजींना स्वाभाविकता बोलायचं नव्हतं, दृष्टांत सांगायचा होता की शास्त्र सांगतं करण्याची आणि धरण्याची क्रिया वेगवेगळी कशी. धरारे नाम विठोबाचे. मागणी मागत असताना त्याचं नाम पकडून ठेवणं, त्याची सेवा करणं हे महत्वाचं आहे. आणि ही मागणी करताना भगवंताचं नामस्मरण फक्त करू नका, तर ते धरून ठेवा. आणि ज्या वेळेस तुम्ही अशी सेवा कराल ना, ती सेवा भगवंतालाही आवडेल.
आणि मग हे नामजप, हा नामजप करत असताना शास्त्र असं सांगतं की तुम्ही काहीच केला नाही सकाळी अर्थार्जन, सकाळी उठल्यापासून अर्थार्जनासाठी तुम्ही घराबाहेर पडता, पण मात्र दिवसाच्या शेवटी बसून एक संध्याकाळ देवासाठी आपण काढू शकतो. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. भगवंता तुझ्या करता मला एक संध्याकाळ पुरेशी आहे, म्हणून सांगत होते की माझ्या माता भगिनी एक संध्याकाळ देवासाठी काढू शकतात. असा जसा आपण भगवंताची सेवा करतोय अशी सेवा करण्यासाठी काहीच लागत नाही. आता मी आज माझ्यासारखी लेख म्हणेन, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे. देवी द्यायचंच असेल ना तर काय दे, या नानाविध गोष्टी दे. मागताना भगवंताकडे देवा वेगळ्या काही गोष्टी मागू नका, अरे देवा तुझी सेवा करण्यासाठी मला एक संध्याकाळ पुरेशी आहे. अशी सेवा जर भगवंताची केली तर मी म्हणते आपण किती वेळ नामस्मरण केलं, आपण किती भगवंताची सेवा केली, यापेक्षा आपण कशी केली ही महत्वाची आहे. जर प्रेमानं भक्तिभावानं त्या देवाची सेवा केली तर त्याला ती सेवा आवडेल. आणि ही सेवा सुपूर्त करत असताना आता मी शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही सेवा सांगत असताना मायबापांनो, भगवंताकडे मागण्यासाठी खूप गोष्टी आहेत, पण मागा असंच जे तुमच्याकरता महत्वाचं असेल. आता इथे माझी मागणी संपते. खऱ्या अर्थानं कीर्तन किंवा अभंगाच्या दृष्टीनं चिंतन करत असताना शेवटच्या टप्प्यात एक गोष्ट महत्वाची, 3 गोष्टी सांगून जाईल. त्या गोष्टी अशा आहेत. पहिली आणि महत्वाची गोष्ट, सगळ्यांना माहित आहे की जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. शास्त्र असं सांगतं की परमार्थात जर आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून एखादी गोष्ट दिली तर मात्र भगवंत दुपटीनं आपल्याला ती गोष्ट देतो. म्हणून लेख म्हणून तुमच्या चरणारविंदी एक विनंती करेल, स्वाभाविकता मला पकडून, तुमच्याकडे 1 रुपया असेल तर त्याच्यातले 50 पैसे भगवंताच्या कार्याकरता दान करण्यासाठी काढा. लेख म्हणून तुमच्या चरणारविंदी पहिली विनंती अशी करेल. दुसरी आणि महत्वाची विनंती, मी नेहमी असं म्हणत असते की कौरव येथे माजले आहेत, पांडवांच्या हाती सत्ता नाही, आणि रोजच होतंय द्रौपदीचं वस्त्रहरण, पण समाजात श्रीकृष्णाचा पत्ताच लागत नाही. हा श्रीकृष्ण ज्यानं द्रौपदीला वस्त्र पुरवले, ज्यानं स्त्रीची अब्रू वाचवण्याकरता त्या भगवंतानं अट्टहासानं आला आणि वस्त्र पुरवले, तो भगवंत, तो कृष्ण मी या जगात शोधायला गेले. पण मला असं वाटायचं की या घटना फक्त मुंबईकडे होतात, इतरत्र यत्र तत्र सर्वत्र या घटना होत आहेत. म्हणून लेख म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगते, माय बापांनो, आपल्या लेकीच्या पंखात इतकं बळ द्या की आज तुमच्या समोर एक लेक उभी आहे, याचं जिवंत उदाहरण आहे. तुम्ही जर तुमच्या लेकीच्या पंखात ते बळ दिलं तर मात्र ती गगन भरारी घेऊ शकते. म्हणून दुसरी आणि महत्वाची विनंती तुमच्या चरणारविंदी असेल की काहीच करता आलं नाही तर लेकीला मात्र ते सामर्थ्य द्या, तिच्या पंखात ते बळ द्या. आणि शेवटची आणि महत्वाची विनंती मागणी पर प्रकरणात करत असताना फक्त आणि फक्त भगवंता काय कर, हेच दान मला दे की फक्त आणि फक्त तुझा विसर मला कधी पडता कामा नये. हेच दान दे गा देवा, तुझा विसर नवा. आणि मग काय करेन मी, गुण गायीन आवडी, हिची माझी सर्व जोडी. भगवंता हेच दान पदरात टाक. आणि ही मागणी आटोक्यात आणत असताना, पूर्ण करत असताना आपण खऱ्या अर्थानं शेवटच्या चरणात आलो. इथे मात्र आपल्या आत्म्याची शुद्धता झाली. भगवंत आणि आपलं असणारं स्वरूप वेगवेगळं नसून अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, या स्थितीपर्यंत मी आता येऊन पोहोचलो. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला धावत्या सांगितल्या, महत्वाच्या दृष्टीने सांगितल्या, पण शेवटी एक गोष्ट सांगते की काय होतं वृद्ध काळाने, काय होतं आपल्याला गोष्टी विसरायला होतात. आता तरुण वर्ग थोडा कमी आहे, वृद्ध लोक, वयोवृद्ध तपोवृद्ध लोक जास्त आहेत, म्हणून त्या दृष्टीने बोलते की काय होतं वृद्ध काळाच्या दृष्टीने आपल्याला गोष्टी विसरायला होतात, आपण गोष्टी सहसा विसरून जातो. झालं असं आजींचं ही गोष्ट विसरली. आजींनी काय केलं, त्यांच्या बटव्यामध्ये लोखंडाच्या डबीमध्ये रत्नजडीत हिऱ्याची अंगठी ठेवली. जेव्हा भंगारवाला भंगार विकायला म्हणून आला आणि आरोळी दिली, भंगार असेल तर घेऊन या, आजींचा भ्रम झाला. आजी विसरून गेल्या की लोखंडाच्या डबीच्या आतमध्ये रत्नजडीत सोन्याची अंगठी आहे, आणि आजींनी त्या गोष्टीची किंमत त्या लोखंडाच्या भावावर केली. मला सांगा, तुम्हाला आणि मला माहितीये की त्या लोखंडाच्या डबीच्या आतमध्ये काय आहे, रत्नजडीत सोन्याची अंगठी आहे. मला सांगा, तुम्हाला आणि मला माहित असतं तर आपण जाऊन सांगितलं असतं ना.
आपण लोखंडाचा मोलभाव केला नसता, आपण सोन्याचा मोलभाव केला असता. बाबा सांगायचे की हे लोखंडाचा डबा आहे, त्याच्या आतमध्ये मौल्यवान अशी गोष्ट काय आहे तर ते चैतन्य आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या चैतन्याची ओळख आपल्याला करून घ्यायची. ही ओळख जर आपल्याला झाली तर मात्र आपल्याला माहेरी स्थिती समजते. मी नेहमी असं सांगत असते, लग्न झालं की माहेर समजतं असं नाही. ज्या दिवशी मी शिक्षणासाठी आणि परमार्थ करण्यासाठी असणारं आईचं घर सोडलं, जन्मदातं घर सोडलं, त्या दिवशी मला आईच्या घराची माहेराची किंमत कळाली. या माहेराचं वर्णन करत असताना शास्त्र असं सांगतं की माहेर म्हणजे काय, षडरिपुंच्या रहित माझा असणारा जीव म्हणजे माहेर आहे. मग त्या माहेराला मी जाते. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संत हाती आला. आपुल्या माहेरा जाईन आता. आता संतांचा तो निरोप आलाय, माहेराला आपलं जायचंय. त्या माहेराच्या स्थितीपर्यंत पोहोचत असताना आता मात्र षड विकारांच्या रहित माझा शुद्ध भाव भगवंता तू तुझ्या चरणारविंदे समर्पित करून घे. आणि खऱ्या अर्थानं मागणी मागत असताना शेवटची मागणी श्री संत तुकोबाराया मागतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आता तू दार तो हो, तुका म्हणे आता उदार तो, तुका म्हणे आता उदार तो, तुका म्हणे आता उदार खऱ्या अर्थानं तुका म्हणे आता उदार तो होई, मज ठेवी पायी संतांच्या. संतांच्या चरणारविंदे संत आणि देव वेगळे नाही नसून एक आहे. ही सेवा खऱ्या अर्थानं भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करत असताना गोड आणि महत्वाचा कार्यक्रम शेवटचा आहे. मी नेहमी असं म्हणत असते की मी लेक आहे, लेकीच्या न्यायानं मी नेहमी गादीवर उभी राहत असते. आणि खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत येण्याकरता ज्यांच्या माध्यमातून मी आले, मी त्यांची ओळख करावी इतकीही मी